पहिला बॉल मिड ऑनला फटका येतोय. क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये ठेवला गेला आहे. जोपर्यंत चेंडू अडवतील करतील परताव तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने धावसंख्येचा श्री गणेश होतोय या मॅच मध्ये. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय IY किंग्स युनायटेड हा क्रिकेट संघ करतोय बॅटिंग. गोलंदाजी करतोय साई सिद्धी चॅलेंजर हा संघ. साडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न ऑफटिकच्या बाहेर डिलिव्हरी केलं होतं. चेंडूला टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू जातोय विकेट किपरकडे. डॉट बॉलचा इशारा येतोय. धाव मात्र मिळणार नाही. डॉट बॉल आपण आत्माराम यांना पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये आत्माराम यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं होतं. खूप चांगले खेळी केले होते. चांगली फटकेबाजी केली होती. साई सिद्धी चॅलेंजर या टीमने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं या मॅच मध्ये. पललाईत दाखवलं. खूप चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. आत्माराम यांच्या बॅट मधून चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. त्याचा फुटवर्कचा वापर केला. पायांचा वापर केला. की मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पायांचा वापर करणं देखील खूप गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सारवा बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु चांगला चेंडू इथे हाताळला गोलंदाज राजू यांनी. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज राजू यांच्या माध्यमातून. खूप चांगला खेळलाय. इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. राईट आर्म उर्दू विकेट. याही वेळेस आत्माराम यांच्या बॅट मधून चेंडू जाईल मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली आहे 17 धावा. नक्कीच ही मॅच आहे करो या मोरोची. सामना जिंकलात तर तुम्ही या स्पर्धेमधून आपलं अस्तित्व टिकून ठेवाल. परंतु सामना जर का पराभूत झालात तर या स्पर्धेमधून तुम्हाला बाहेर जावं लागेल. असा सामना पाहायला मिळतोय. करो या मोरोची लढत आहे. कोण जिंकणार आहे ही लढत. कोण विजयी ठरेल या मॅच मध्ये. येणारे चेंडू येणाऱ्या धावा येणारा वेळ येणारा काळ आपल्याला सांगेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये पहिले काही चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळले होते परंतु शेवटच्या 2 चेंडू आले 2 षटकार. आत्माराम म्हणजे छोट्या यांच्या बॅट मधून 2 टोलेचंग फटके पाहायला मिळाले. धावसंख्या 17 या धावसंख्येवर पोहोचते. गणेश गोलंदाजी मार्कडे सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज जय सोनी. जय सोनी यांना आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. तर गोलंदाजी मार्कडे गणेश असतील. फिल्डिंग प्लेसमेंट इथे बदलली जाते. नंतर पॉवर प्लेचं बंधन असणार नाही. लगेच पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्यात. चला टॉस साठी यायचंय. ईदगा टायगर्स बनाम ऑक्सिजन मास्टर यानंतरचा सामना आहे. टॉस साठी या. दरम्यानच्या कालावधीत खूप चांगला फटका पाहायला भेटतोय. चेंडूचा प्रवास जाऊन समाप्त होतोय सीमारेषा पलीकडे. षटकार. 6 धावांचा टोला. 6 धावांचा फटका आपण पाहतोय. बॅटर जय यांच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा फटका की थोडस शप्पल झाले. त्यानंतर खूप चांगला फटका सजवला अगदी हवाई मार्गाने चेंडू. खूप चांगला कॅमेरा वर्क आपण पाहतोय. आपले कॅमेरामॅन आहेत ओमकार माने. त्यांच्या समवेत अनिकेत. हे 2 कॅमेरामॅन खूप चांगलं चित्रीकरण इथे करतायत. एक्स्ट्रा टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंच वाईड बॉल घोषित करतायत. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. अतिरिक्त चेंडू थोडासा बाहेर गेला होता. नियमांचं उल्लंघन करणारा चेंडू पंच मात्र दंडित करतायत. 24 धावा 24. 24 ही धावसंख्या स्कोर कार्डवर. चांगली सुरुवात. चांगला चेंडूचा सन्मान दिला गेलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान खराब चेंडूचा समाचार या क्रिकेटचं परिसूत्र आणि याचा वापर तुम्हाला मैदानामध्ये करावाच लागेल. की तसा चेंडू तसे फटके इथे तुम्हाला मारावे लागतील. पण पाहिलं आत्माराम म्हणजे छोट्या या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करतात. 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालेत.
कट केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर ताबा मिळेल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. पुन्हा एकदा मी कॉल देतोय. लास्ट कॉल आहे. ईदगाह टायगर्स बनाम ऑक्सिजन मास्टर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, चला टॉस साठी या, अन्यथा षटकांमध्ये कपात केली जाईल. आयोजन समितीकडून या सूचना येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. अवेसा फटका आलाय. कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील तोपर्यंत इथे धावा काढल्या गेल्या 2. येस, इट इज नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. ओ स्टेपिंगचा हा नो पंच इथे घोषित करतायत. नो बॉल. आणि त्यानंतर फलंदाजासाठी मेजवानी असणारा चेंडू, फलंदाजाला हवा हवासा वाटणारा आणि गोलंदाजाला नकोसा वाटणारा फ्री हिट. चांगला फटका आलाय. मिड ऑन मधून चेंडू प्रवास करतोय. डीप लॉंग ऑन पर्यंतचा प्रवास, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवला गेला होता. अडवलाय चेंडू. एक धाव कंप्लीट. थोडीशी चूक आणि त्या चुकीच्या मोबदल्यात अजून एक धाव पळून काढली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपाई दाखवले. हरणाचा वेग, चित्त्याची चपाई मैदानात चपाई दाखवत आहेत. 2 धावा इथे कंप्लीट केले गेले आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदलतोय. धावसंख्या बदलते तब्बल 31 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत दुसऱ्या षटकातील. जय आडव्या बॅटने फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल टिपतोय. विकेटचं वतन फलंदाज जय यांना माघारी परतावं लागेल. जय बॅक टू द पॅव्हिलियन. ऑक्सिजन मास्टर आपल्यासाठी लास्ट कॉल. विरोधी संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. ईदगाह टायगर्स. एकतीस धावा. 31. कैलास पाटील मैदानात दाखल होत आहेत. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला असतील. कट शॉटचा फटका, खूप चांगला फटका पाहायला भेटते. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे. शर्यत लागली आहे. पाहूया शर्यत कोण जिंकेल. अखेरचा चेंडूवर ताबा मिळवलाय, परंतु झपाट्याने इथे धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या 34. एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना IY किंग्स युनायटेड या क्रिकेट टीमची धावसंख्या आपण पाहतोय. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतोय साई सिद्धी चॅलेंजर हा संघ. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 34 धावा आल्यात. आपण याचा सामना पाहिला, तब्बल 60 धावा पहिल्या इनिंग मध्ये कुठल्या गेल्या होत्या जॉली बॉयज या क्रिकेट टीम कडून. त्यानंतर 61 धावांचा पाठलाग करत असताना गीतांजली 11 क्रिकेट टीमने, आणि त्यामध्ये तब्बल 51 धावा या रोहित यादव यांच्या होत्या. एकंदरीत रोहित यादव यांनी जबरदस्त खेळ आजच्या दिवसात दाखवला. त्यानंतर सौरव शुक्ला यांनी देखील प्रभावित केलंय. 2 षटकं टाकले, त्यामध्ये तब्बल 6 गडी बाद केले होते. हा विक्रम राहिला या टुर्नामेंट मध्ये. 14 बॉल मध्ये 51 धावांची खेळी रोहित यादव यांची. आज देखील विक्रम होतील. उद्या देखील आपल्याला अनेक विक्रम या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळतील. चलो मॅच कडे आपण वळूया. 34 धावा झाल्या 2 षटकांमध्ये. तब्बल 17ची धाव गती ही पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजी मार्कडे होतोय. बदल षटक क्रमांक टाकण्यासाठी तिसरं कैलास, आणि बॅटर देखील आपण कैलास यांना पाहतोय. 2 कैलास एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकासाठी कैलास यांची निवड केली गेली आणि स्ट्रायकिंग एंडला कैलास आहेत, जे वैयक्तिक 3 या धावसंख्येवर बॅटिंग करतात या मॅच मध्ये. पहिलाच बॉल ऑफ टिकच्या बराचसा बाहेर होता. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळलाय. फटका खूप चांगला आहे. धावा मिळतील या चेंडूवर. 6 षटकाराचा इशारा येतोय. 6 धावांचा टोला. आपण या संपूर्ण टुर्नामेंट साठी ऑफिशियल पाहतोय सर अमित गोलतकर, त्यांच्या समवेत सर अजित मात्रे आणि सर तजमुल शेख सर आपण पाहतोय. 3 ऑफिशियल आपण पाहतोय. अतिशय उत्तम
पंच आपण या संपूर्ण टुर्नामेंट साठी पाहतोय. याही वेळेस उडवलाय चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवाई मार्गाने सफर करतोय. पाहूया चेंडूचा प्रवास संपेल. चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे आणि त्यानंतर पंच नो बॉल, नो बॉलचा इशारा येतोय. ओके चौकार. त्यानंतर 3 धावा या पेनल्टी स्वरूपात, 2 स्वरूपात 1 असे एकूण मिळतील 8. एकाच बॉलला इथे 8 धावा प्राप्त झाल्यात. नो बॉल आणि नो बॉल नंतर असेल फ्री हिट ची संधी बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या इनिंग मध्ये ते धावांचा डोंगर इथे उभा केला जातोय. कॅप्टन केतन गोलंदाजी बारकडे सज्ज झाले. षटक क्रमांक 3 कंटिन्यू होईल. नो बॉल. त्यानंतर गोलंदाज इथे बदलण्यात आला. नेक्स्ट बॉल. चांगला फटका पाहायला भेटतोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू प्रवास करतोय. क्षेत्ररक्षक तिथे झपाट्याने जाईल. चेंडू हातामधून निसटलाय. त्याच्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 3ऱ्या धावेसाठी इथे पावलं वळली आहेत आणि 3री धाव देखील पूर्ण केली गेले. एकेरीचं रूपांतर दुहेरीत, दुहेरीचं रूपांतर केले गेले तिहेरीत. 3 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. जसा चेंडू निसटला हातामधून तशी 3ऱ्या धावेसाठी पावलं वळली आणि 3री धाव अगदी झपाट्याने सपकन पूर्ण केली दोन्ही बॅटरने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे कंप्लीट. धावसंख्येत बदल. धावसंख्या तब्बल 52 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 4 बॉल मध्ये 16 धावांचे खेळी आतापर्यंत साकारले. कैलास यांनी त्यांच्या साथीने 6 बॉल 17. आत्माराम स्ट्रायकिंग एंडला आता आत्माराम असतील. सोडून दिल्या गेलाय चेंडू ऑफटिकच्या बराचसा बाहेर होता. पंच इथे वाईड बॉल घोषित करतायत. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. दबाव असेल गोलंदाजी करणाऱ्या संघावर, कारण पहिल्याच बॉल पासून आक्रमणच केलं गेलंय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. जबरदस्त खेळ आपण पाहतोय या मॅच मध्ये. चांगला फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास मिड विकेटला होतोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला थांबवलाय. परती करतील तोपर्यंत इथे 2 धावा पळून काढल्यात. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय, परंतु 2 धावा काढण्यापासून रोखू शकले नाहीत. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 55 धावा 55. एका गड्याच्या मोबाईलात. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. ईदगाह टायगर्स क्रिकेट टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथमतः स्वीकारले. क्षेत्ररक्षण बॅटिंगचं आमंत्रण दिलंय ऑक्सिजन मास्टर या क्रिकेट टीमला. यावेळेस सफल झाला होता फलंदाज. फटका खेळला गेलाय फाईल लेग क्षेत्रामध्ये. चेंडू मागून क्षेत्ररक्षक धावतोय. शर्यत लागली आहे, परंतु अखेरचा चेंडू पोहोचतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 59 धावा 59. आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये हाय स्कोरिंग मॅचेस पाहतोय. या षटकातील चेंडू झाले 4, बाकी राहिले 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी असेल. 59 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आपण पाहिलं सोडून दिला गेला तो चेंडू आणि ते चेंडू जाऊन थेट लागला एस्ट्यावर. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. त्रिफळाच्या स्वरूपात बॅटरला बाद व्हावं लागतंय. आउट. फलंदाज आत्माराम बॅक टू द पॅव्हिलियन. नो बॅटर राजेश चव्हाण मैदानाच्या दाखल होतात बॅटिंग साठी. फलंदाज आउट झालेत. आत्माराम छोट्या यांनी खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला. 21 धावांची खेळी साकारली या मॅच मध्ये आणि फलंदाज
छोट्या म्हणजेच आत्माराम बाद झाले. त्यांच्या जागांसाठी अजून एक दर्जेदार खेळाडू मैदानात दाखल होत आहेत. फुलटॉस चेंडू आणि पहिल्याच बॉलला इथे पाठवलंय सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. राजेश यांच्या बॅटमध्ये आलाय धमाकेदार, शानदार, दमदार चौकार. त्रेसष्ट धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकांनंतर 63 धावा. तीन षटकांमध्येच 63 धावा इथे केल्या गेल्यात. आता चौथ्या षटकाचा खेळ चालू होतोय. चौथ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकिंग केलेला असेल बॅटर कैलास. 4 बॉलमध्ये 16 धावांचे खेळ आतापर्यंत साकारले. नॉन स्ट्राईक केलेला राजेश यांनी 1 बॉलमध्ये 4 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू होतोय. गोलंदाज राहुल राईट आर्म उर्ध्व विकेट प्रकारचा मारा करण्यासाठी सज्ज होईल. पहिला बॉल, पहिलाच बॉल फेकून दिलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. पहिल्याच बॉलला सीमारेषा दाखवली फलंदाज कैलास यांनी. वैयक्तिक 22 या धावसंख्येवर आतापर्यंत पोहोचले आहेत कैलास या मॅच मध्ये. जबरदस्त खेळ कैलास यांच्या माध्यमातून. कमी चेंडू मध्ये जास्त धावा. आक्रमणच करायचं हे ठरवून गेले डगआउट मधून. राईट आर्म उर्ध्व विकेट. राहुल पुन्हा एकदा सज्ज झालाय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी आता दबाव असणार आहे राहुल यांच्यावर, कारण कैलास यांनी पहिल्याच बॉलला षटकार खेचलाय. राईट आर्म उर्ध्व विकेट. पुन्हा एकदा राहुल सज्ज होतोय. मॅच मध्ये हाय स्कोर पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. तेच क्षेत्र निवडलंय, परंतु आता चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा. राहुल वर दबाव पाहायला भेटतोय. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 10 धावा अर्जित केल्या. धावसंख्या तब्बल 73 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्डवर. मागच्या मॅच मध्ये पाहिलं 60 धावा केल्या होत्या जॉली बॉयजने. त्यानंतर गीतांजली 11 क्रिकेट संघाने 61 धावा फक्त 3 षटकांमध्ये पार केल्या. परंतु आता या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय एक मोठा स्कोर पाहायला भेटतोय. तब्बल 73. फुलटॉस. या फुलटॉस बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलंय. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेखा पलीकडे. 4 धावांसाठी बॅटर कैलास यांच्या बॅट मध्ये अजून एक चौकार. 77 धावा. सुरेश प्रजापती जर कुठे असतील तर व्यासपीठाकडे यायचंय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. सुरेश प्रजापती आपल्याला विनंती करतोय आपण समालोचन कक्षाकडे या. 77 धावा. कैलास चांगले खेळ मैदानात मध्ये साकारतायत. याही वेळेस शपोलत फटका खेळलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे, परंतु झेल सोडलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण. कॅच ड्रॉप झाले आणि त्याच्या मोबदल्यात तिथे धावा काढल्या गेल्या आहेत. 3 धावा. तब्बल 80 या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. खास करून 8 बॉल मध्ये 33 धावांचे खेळ साकारले या मॅच मध्ये कैलास यांनी. अप्रतिम खेळ आपण पाहतोय. आता मात्र राजेश स्ट्राईक एंडला. फुलटॉस सोडवलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेखा पलीकडे. हा षटकार. 6 धावांचा धमाका केलाय. 86 या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 2 चेंडू आणि 10 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत फलंदाज राजेश. तब्बल 86 धावा, 8 चेंडू आणि 33 धावांचे खेळ या मॅच मध्ये कैलास यांनी साकारली. आणि त्यानंतर राजेश देखील तशाच प्रकारची बॅटिंग करतायत. तब्बल 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. 2 चेंडू 10 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तब्बल 86 धावा आतापर्यंत या मॅच मध्ये कुठल्या गेल्या आहेत. एक मोठं आव्हान उभं केलंय आता फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर. यावेळेस फुलटॉस होता, आता मात्र मिस झालाय फटका. चेंडू जातोय मागे क्षेत्रात. 1 धाव आली. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांमध्ये तब्बल 87 धावा आणि 88 धावांचं लक्ष. कैलास यांची फलंदाजी जर का आपण पाहिली तर 8 बॉल मध्ये 33. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो कैलास यांच्यासाठी. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये कैलास यांच्या बॅट मधून निघालाय. 8 चेंडू फक्त खेळले, त्यामध्ये 33 धावांचे खेळी
साकारले गेले. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या झाली धावफलकावर 87-88 धावांचं लक्ष ठेवलं गेलं विजयासाठी. साई सिद्धी चॅलेंजर या क्रिकेट टीम समोर 88 धावांचा पाठलाग. 24 बॉल मध्ये प्रति षटकामागे 22 धावा. हेलो मारा ना. 8 बॉल में. चलिए एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत आज के इस टूर्नामेंट में. 88 रनों का एक पहाड़ खड़ा किया यहाँ पे. पहले बैटिंग करते हुए 88 रनों का एक बहुत बड़ा पहाड़ की तरह स्कोर को खड़ा कर लिया है. चलिए अपनी फील्डिंग पोजीशन पे आइए. बल्लेबाजी टीम के लिए सोचने समझने का मौका है ही नहीं. अंधों की तरह सिर्फ बैट घुमाना है. रिजल्ट कुछ भी हो कहते अगर लग गई तो लग गई, क्योंकि उनके पहुंच से बाहर है स्कोर. लेकिन फिर भी एक क्रिकेट है. आपने देखा 8 गेंदों में 33 रन अगर बैट्समैन बना सकता है तो आपको कॉन्फिडेंस लूज नहीं करना है. अपना आत्मविश्वास जो है खोना नहीं है. वहां पे खड़े रहना है, सामना करना है, डटे रहना है. बस मारना ही है आपको. रिस्क उठाने होंगे, सोचना नहीं है वहां पे कि ये जहां पे 8 या 10 ओवर का मैच नहीं है जो एक आध ओवर आपको मिलेगा सोचने के लिए. यहाँ पे मैंने पहले भी बताया ये जो टूर्नामेंट सफल होने में जिन लोगों का बहुत बड़ा योगदान है, एक बार फिर से इनका नाम बता दूं. जयवंत लाट जी जिन्होंने ग्राउंड मेंटेनेंस के लिए हमेशा सहयोग करते रहे. बहुत बड़ा योगदान उनका इस टूर्नामेंट में. हाँ स्पीकर का जरा आवाज बढ़ाइए ना. और सुमन बड़ी जी टी शर्ट जिन्होंने दिया है, खिलाड़ियों के रंग बिरंगे ड्रेस जो आप देख सकते हैं. साथ ही साथ शाहीन कामले और उपेंद्र पाटिल जी जिनके बदौलत आप देख सकते हैं यूट्यूब पे ये मैच जो है लाइव आप देख सकते हैं घर बैठे. बॉल जो यहाँ पे दिया है विकास सोनकर साहब ने. प्रदीप मौर्य ये जो इंटरनेट की सेवा आपको मिली है, और राजेश दलाल जी, पनबे यादव सर और पंकज यादव जिन्होंने के हमेशा अपने आशीर्वाद का हाथ इस संस्था को देते रहते हैं. साथ ही साथ ग्राउंड जिन्होंने मेहनत की ग्राउंड बनाने मिले और पिच बनाने के लिए बहुत बड़ा अथक प्रयास किया. इस बीच ये गेंद यहां पे स्क्वाले की तरफ 1 रन से खाता खुला.
सिद्धू और पप्पू जिन्होंने बहुत बड़ी मेहनत की है यहाँ पे इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए, इस सभी महानुभावों का हम हार्दिक दिल से आभार मानते हैं। 88 रनों का एक बहुत बड़ा पहाड़ आपको पार करना है। हालांकि जरा साइड में हो जाइए मेरे दोस्त, मेरे प्यारे भाई है। प्लीज कम आउट फ्रॉम द ग्राउंड। इस बीच अगेन टैप किया, कैच का मौका है। यस सर, आपको विकेट ही लेना पड़ेगा, बॉलिंग अच्छी करनी पड़ेगी, तब जाके कुछ आशा की किरण आपको दिख सकती है। हाँ, नहीं, क्योंकि इसके पहले की मैच में आपने देखा होगा या संभव लगने वाली चीज भी संभव हो सकती है, क्योंकि मैंने पहले कहा दुनिया में क्रिकेट ही एक ऐसा खेल है कि जिसके बारे में अंतिम गेंद तक आप कुछ भी नहीं कह सकते। बैट्समैन नेम प्लीज। गणेश जी। हाँ, यहाँ पे क्लियर दिख रहा है। पहला विकेट काफी सस्ते में, और फील्डिंग करने वाली टीम को चाहिए भी यही, ये डू और डाई है, जो हारेगा वो बाहर जाएगा। चलिए नेक्स्ट बॉल, नाइस प्लेसमेंट, फिर उसी दिशा में, और ये ड्रॉप हुआ, और ये बदले में 2 रन लेने का मौका था बैट्समैन के पास, 2 रन पूरे हुए। जबकि पहला ओवर चलता हुआ, इट्स द बिगिनिंग ओवर, फर्स्ट ओवर इज द प्रोग्रेस। एक रन और, आक्रामकता दिखानी होगी बैट्समैन को, आंख बंद करके स्ट्रोक खेलना होगा, लगे ना लगे। गेंद के लाइन में नहीं, बैट्समैन घुमा दिया। फील्डिंग करने वाली टीम जानती है जो इतना बड़ा पहाड़ है, एक टेंशन आ जाता है बैटिंग करने वाली टीम को, ये सोच के ही अरे बाप रे 88 रन का इतना लंबा चौड़ा रास्ता कैसे पार करेंगे। एक ही रन, एकदम 5 रन मात्र मिले, मात्र 5 रन। यानी आप देख सकते हैं जो बैटिंग जो कर रही है टीम, उनके ऊपर कितना बड़ा टेंशन है। जहां पे 15 या 16 रन का टारगेट है, हर एक ओवर में आपको 16 या 17 रन बनाने हैं, वहां पे मात्र 5 रन बने। हाँ, हर ओवर में 20 का टारगेट है, वहां पे खाली अगर 5 रन बने तो आप अंदाजा लगा सकते हैं जो मैच का नतीजा क्या होगा। एक तरफा मैच होने जा रहा है ये। चलिए, डोंट वेस्ट द टाइम, प्लीज अंपायर टेल देम बी हरी। अभी भी मेरे ख्याल में 4 या 5 मैच बाकी है, ईदगाह और ऑक्सीजन। इसके बाद का मैच ईदगाह और ऑक्सीजन, प्लीज बी रेडी। बोथ ऑफ द टीम तैयार रहें। दूसरा ओवर ना, बॉलर्स नेम प्लीज। आत्माराम उर्फ छोटू, छोटिया। अरे कितने नाम है भाई? और पप्पू, आत्माराम उर्फ पप्पू काफी बाहर, आत्माराम काफी बाहर। टेंशन मत लो, जो नतीजा होगा होगा। अपना ओरिजिनल गेम खेलिए, अपना जो भी अनुभव है वो लगा दीजिए। 1 रन मिला था, लास्ट प्लेसमेंट, कैच का मौका है ये। आउट हो गए। इसके ठीक है, इसके बाद जो मैच होगा आफ्टर फिनिशिंग दिस मैच, ईदगाह और ऑक्सीजन मास्टर। यस, प्लीज बी रेडी बोथ ऑफ द टीम। विकेट गिरता हुआ,
टॉस शायद नहीं हुआ है। ईदगाह और ऑक्सीजन मास्टर टॉस हुआ है, देखिए जरा। अच्छा अच्छा, ईदगाह और ऑक्सीजन में टॉस किससे जीता वो पता नहीं चला। चलिए स्टार्ट, मैच की तरफ आइए। मात्र 6 रन है, दूसरा ओवर चल रहा है और दूसरे ओवर का भी एक बॉल हो चुका। ये दूसरी गेंद, ईदगाह ने टॉस जीता और फील्डिंग करने का फैसला। ओके सर, थैंक यू। वहां पे लिख दो ईदगाह टॉस विन और इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। ईदगाह, अच्छा, ये मैच में जो भी जीतेगा इसके बाद जो ईदगाह और ऑक्सीजन का होगा उनके साथ जो जीती हुई टीम के साथ होगा, वही ना? हाँ, उसका मैच जोगेश्वरी बॉयज के साथ। ओके ओके, हाँ, ये दोनों में से जो भी टीम जीतेगी उसका अगला मैच जोगेश्वरी बॉयज के साथ होगा। लेकिन फिलहाल ये मैच होता हुआ, अभी तक इसका रिजल्ट आया नहीं है, लेकिन 90% कंफर्म है जो फील्डिंग करने वाली टीम शायद मैच को जीत सकती है। अगली गेंद, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, लेकिन रन इतना है जो बेचारे क्या करें। 88 रन मात्र 4 ओवर के मैचों में कम स्कोर नहीं है। इसको पार करना बहुत बड़ा समुद्र जैसा है। हवा में गेंद, एक आसान मौका, लेकिन वो कोई नहीं है वहां पे। आराम से बैट्समैन भी सोचते हैं 1 रन मिल गया। ओवर समाप्त, मात्र 8 रन। यानी आप समझ सकते हैं जो कितना स्लो गति की, धीमी गति की बैटिंग है। ऐसा लगा ही नहीं, थोड़ा भी प्रतिकार किया ही नहीं है बैटिंग करने वाली टीम ने। यू हैव टू फाइट। मेरे ख्याल में एक भी चौका वगैरह नहीं आया अभी। 2 ओवर समाप्त, एक भी छक्का तो छोड़िए, चौके भी देखने को नहीं मिले। नहीं नहीं होगा, खाली 12 गेंद बचे हुए। 6 भी मारा तो 72 ही होता है, नहीं होगा। खाली औपचारिकता बच गई है। बॉलर आदित्य, डॉट बॉल, डॉट बॉल। मेरे ख्याल में बैटिंग करने वाली टीम ने अपने मन में सरेंडर कर चुकी है जो शायद ही ये रन बन सके। बैटिंग प्रैक्टिस कर रहे हैं अभी, ऐसा ही कहना होगा। हाँ, एक रन, वो भाग गया। बॉलिंग, वाह, उसके पीछे जो है उनको जरा हटाओ उधर से। बॉलिंग, मैंने पहले कहा ना, एक दबाव होता है, प्रेशर होता है, वही प्रेशर साफ नजर आ रहा है बैटिंग करने वालों पे। 4 गेंदों में मात्र 1 रन मिला है। खाली फॉर्मेलिटी रह गई, वहां पे खड़ा रहना है, बैटिंग प्रैक्टिस करनी है। एक भी चौका देखने को नहीं मिला। ये पहली बार होगा ये टूर्नामेंट में शायद।
डॉट बॉल लगातार। अच्छा, ईदगाह और ऑक्सीजन मास्टर। ओके, रखो सामने। हाँ, ये वो जीतेगी ना। अभी बैटिंग कौन सी कर रही है? हाँ, 1 रन मिला मात्र। लास्ट ओवर ना, आखिरी ओवर। चलिए जल्दी जल्दी कीजिए। समीर इज द बॉलर, बॉलिंग लास्ट ओवर, फाइनल ओवर। अभी तक का लोएस्ट स्कोर मेरे ख्याल में टूर्नामेंट का, सबसे कम। मेरे ख्याल में डबल अंकों में भी नहीं पहुंचा है। अभी तक मात्र 9 रन हुए। सब कुछ ये क्रिकेट टूर्नामेंट में देखने को मिला सुबह से। सबसे हाईएस्ट स्कोर, सबसे इंडिविजुअल हाईएस्ट स्कोर और सबसे कम स्कोर। पहला अंपायर का इशारा देखना होगा। ओह क्या बात है, वाह वाह वाह, मजा आ गया। कम से कम एक 6 तो देखने को मिला। जरा बाबू जरा साइड में हो जाए ना। एक 6 मिला है देखने के लिए। 15 रन हुआ ना, 15 रन टोटल को आखिरी ओवर चलता हुआ। इसके बाद ईदगाह और ऑक्सीजन मास्टर के बीच में चलिए बॉलिंग जल्दी कीजिए, क्योंकि अगला मैच है ईदगाह और ऑक्सीजन मास्टर के बीच। लास्ट प्लेसमेंट, वेट, 6 रन, क्या बात है। नहीं हो गए, पीटर सर नहीं है ना। पहली गेम से अगर ऐसी बैटिंग, नतीजा कुछ भी हो, हमारे दर्शक तो खुश होते जरूर, लेकिन ऐसा खास देखने को नहीं मिला। खाली 2 6 आई है, जबकि 88 रन बनाने थे। लास्ट प्लेसमेंट अगेन, डिफाइल के ऊपर से अंपायर का इशारा, एक बार फिर से 6 रनों का। वाह, 3 गेंदों में 3 6। जस्ट वेट, अंपायर का इशारा।